नमस्कार, प्रियाज किचन विथ युनिक स्टाईलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर आज आपण अशी एक भन्नाट रेसिपी पाहणार आहोत. वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू. सर्वप्रथम इथे मी 3 ग्लास तांदूळ घेतलेला आहे. तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. आणि इथे 1.5 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे, ती पण स्वच्छ पाण्याने छान धुतली आहे. हे दोन्ही आता मी पाणी ओतून भिजत घालते. इथे मी ही दोन्ही रात्रीचंच भिजत घालते आणि सकाळी बारीक करून घेणार आहे मिक्सरला. हे पहा, दुसऱ्या दिवशी सकाळी डाळ आणि तांदूळ बऱ्यापैकी भिजलेला आहे. आता मी हे मिक्सरला बारीक करून घेते. थोडं थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने घट्टसर, जास्त पातळही करायचं नाही. पातळ पीठ केलं तर हे पीठ भिजत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने हे पीठ घट्टसर ठेवायचं आहे. आता त्यामध्ये 1 चमचा मी मीठ घालत आहे आणि अर्धा चमचा एवढा खायचा सोडा घालत आहे. आणि हे छान फेटून मिक्स करून हे पीठ दुप्पट होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. 1 मिनिट हे छान फेटून झाल्यानंतर हे असंच संध्याकाळीपर्यंत भिजत ठेवायचं आहे. आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं आहे किंवा संध्याकाळीही केलं तरी चालू शकते. आता हे झाकण ठेवून असंच भिजायला ठेवून देते. हे पहा, इथे हे पीठ बऱ्यापैकी छान भिजलेलं आहे आणि दुप्पट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता कडेला. आता मी ह्याची इडली करून घालते पाणी न घालता. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सोबत ही बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. इथे माझ्या सर्व इडल्या बनवून रेडी आहेत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय, टेक केअर.